नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. या व्हिडिओमध्ये आपण पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी या कॉलेजमध्ये आपण दोन ब्रांचेसचं कंपॅरिझन करणार आहे, कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स. ठीक आहे. आणि ही जी काही संपूर्ण इन्फॉर्मेशन आहे आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. आपण ऑफिशियल वेबसाईट PICTच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं आणि CD सीटच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं या सगळ्या गोष्टी आपण घेतलेल्या आहेत. कॅम्पस ॲट अ ग्लान्स बघू शकता तुम्ही PICT कॉलेज. ठीक. कॉलेजची इन्फॉर्मेशन बघा. एस्टॅब्लिशमेंट ऑफ कॉलेज आहे 1983. ठीक आहे. आणि इन्स्टिट्यूट टाईप आहे आणि ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट ॲफिलेटेड टू सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. तर बघा, लिस्ट ऑफ अवेलेबल ब्रांचेस आपण घेऊया. कम्प्युटर इंजिनिअरिंग 240, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 180, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्स 660, ENTC इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग 240, इलेक्ट्रॉनिक अँड कम्प्युटर इंजिनिअरिंग 60. म्हणजे टोटल इथे फक्त पाचच ब्रांचेस आहे आणि सगळ्या टेक ब्रांचेस इथे तुम्हाला बघायला मिळते. तर बघा, आता लास्ट इयरचा जो काही कट ऑफ होता, आपण कम्पॅरेटिव्हली बघण्याचा प्रयत्न करूया कम्प्युटर इंजिनिअरिंगचा आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड डाटा सायन्सचा. तर तुम्ही CS कम्प्युटर इंजिनिअरिंगमध्ये बघू शकता. जनरल ओपनसाठी 99.7 पासनं क्लोजिंग रँक होती पहिल्या राऊंडसाठी. इथे तुम्ही बघू शकता 99.62, म्हणजे अतिशय क्लोज आहे. SCचं बघू शकता 97.94 आणि SCकडे बघू शकता 97.5 अगेन STचं 93.84, इकडे 93.08, अतिशय कमी अंतर आहे. विजेचं बघा 98.62 आणि इथे बघा, इथे तुम्हाला दिसते कॅटेगरीमध्ये GVJ आणि AIDS मध्ये तुम्हाला LVJ दिसते. काय आहे ना, AIDS जी काही ब्रांच आहे याचा 60चाच इंटेक आहे, तुम्ही इथं बघू शकता ओनली 60. तर या 60च्या इंटेकमुळे काय झालं की ती जी काही म्हणजे जो काही काय म्हणू शकतो त्याला इंटेक आहे तो जनरलला न जाता स्पेशली लेडीजसाठी गेलेला. ठीक आहे. मी तुम्हाला पुढे डिस्कशनमध्ये सांगतोच. ठीक आहे. आफ्टर दॅट NT1 बघा 99.15, इकडे 98.97, NT2 99.09, 98.98. म्हणजे तुम्ही जर कम्पॅरेटिव्ह स्टडी जर बघितला याचा कशाचा म्हणू शकतो तुम्ही आपला कट ऑफचा, तर अतिशय जवळपास आहे. ठीक आहे. OBC बघा 99.62, इथे 99.53, म्हणजे 0.10 0.20चा डिफरन्स इथं तुम्ही बघू शकता. ठीक आहे. आता बघा, मी जो काही पॉईंट वादला म्हणजे मुद्दा होता आपला आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा जो काही सीट मॅट्रिक्सचा, तो आपण मी सांगणार आहे पुढे. बघा, तर लास्ट इयर सीट मॅट्रिक्स होतं पहिल्या कॅपराऊंडसाठी कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि जो काही इन्स्टिट्यूट होता पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी. ही संपूर्ण इन्फॉर्मेशन आपण CTCLच्या ऑफिशियल वेबसाईटवरनं घेतलेली आहे. तुम्ही बघू शकता कॅप राऊंडसाठी 192 सीट्स होत्या. शॅन्सन जो काही इंटेक्ट आहे 240चा, त्याच्यातला महाराष्ट्र सीटसाठी 156 आणि ऑल इंडियासाठी 36 आणि जे काही इन्स्टिट्यूट सीट्स राहतात मॅनेजमेंट त्या आहे 48 आणि जो काही ऑर्फन आहे तो आहे 2. आफ्टर दॅट EWS साठी 24 आणि TFW साठी 12, म्हणजे अशा इथे 240चा इंटेक्ट आहे. ठीक आहे. आणि तुम्ही बघू शकता कॅटेगरी वाईज जनरल आणि लेडीजसाठी त्या सीट्स गेलेल्या. ओपनसाठी ओपनमध्ये जनरलला 39, लेडीजसाठी 17. जनरलमध्ये जेंट्स आणि लेडीज दोन्ही अप्लाय करू शकतो, पण लेडीजमध्ये लेडीज कोट्यातनंच तो अप्लाय करू शकतो. SCसाठी बघू शकता, PWD, सगळ्याच प्रकारचे इथं सीट मॅट्रिक्स दिलेलं लास्ट इयरचं. ठीक आहे. आणि आफ्टर दॅट बघा, तो जो मुद्दा होता की बघा इथे विजेसाठी बघा, आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये विजे कॅटेगरीसाठी बघा सीट बघू शकता तुम्ही, एकच सीट आहे आणि ती पण कशाला गेलेली आहे, लेडीजला, म्हणून आपण तिथे LVJ लिहिलं होतं. इथे लक्षात तुम्हाला इथे समजणार ना, इथे LVJ का बरं लिहिला, कारण की तो सीट मॅट्रिक्सचाच आहे. इथे लक्षात. त्यानंतर तुम्ही बघू शकता EWS साठी 6 आणि ट्युशन फीसाठी 3, म्हणजे टोटल इथं फक्त 60चा इंटॅक्ट आहे. त्यातला महाराष्ट्र स्टेट सीट्स किती आहे, 39 आणि ऑल इंडिया 9. म्हणजे काय ना, CET थ्रू 39 सीट्स भरल्या जातात. ऑल इंडिया म्हणजे JEE थ्रू. आणि इन्स्टिट्यूट सीट ज्या काही मॅनेजमेंट सीट्स राहतात त्या 12 आहे आणि इथं ऑर्फन सीट काहीच नाही आहे. ठीक आहे. आणि डिफेन्सची तिथे तुम्हाला एक दिसते ओपन कॅटेगरीमधनं, PWDची एक दिसते ओपन कॅटेगरीमधनं. अशा प्रकारचा आहे सीट मॅट्रिक्स आहे. ठीक आहे. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं आहे तिथलं प्लेसमेंटचा जो काही स्टॅटिस्टिक आहे. तर तुम्ही बघू शकता हा जो काही प्लेसमेंटचा स्टॅटिस्टिक आहे तो आहे 2024-25, म्हणजे आत्ता जो करंटली सुरू आहे. ठीक आहे. थोडं लेट मी झूम. तर तुम्ही बघू शकता बघा, इथं एक कंपनीज दिलेला आहे, सिरियल नंबर, क्रायटेरिया दिलेला आहे. आफ्टर दॅट बघा, UG स्टुडंट्स आहे कम्प्युटर इंजिनिअरिंग, ENTC अँड IT इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी. ठीक आहे. आणि बघा सॅलरी जे काही त्या कंपनीनं ऑफर केली होती आणि टोटल नंबर ऑफ किती स्टुडंट तिथं प्लेस झाले याच्या लक्षात बघा. ही जी काही पहिली कंपनी होती समजा BMC सॉफ्टवेअर, ठीक आहे नाही, तर तुम्ही बघू शकता, एक मिनिट. ठीक आहे. PGचे तर काही रोलच नाही आहे.
म्हणजे इथे टोटल 6 स्टुडंट प्लेस झाले. ठीक आहे. आणि जो काही पॅकेज होता तो होता 14, 6 जणांचा 84. म्हणजे इथे 11 सेकंड जी काही कंपनी होती ते बघा 29 म्हणजे तिसऱ्या नंबरची जी कंपनी आहे 29 ॲरिस्टा. ठीक आहे. जॅपनीज इकडल्या तिकडल्या कंपन्या राहतात. तर असे 3 स्टुडंट प्लेस झाले 29 लॅकसाठी. 13 लाख, 12 लाख, आफ्टर दॅट 33 लाख, 16 लाख, म्हणजे बऱ्याचशा कंपनीज तुम्ही बघू शकता. म्हणजे इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 10-12 लाखांचं इथे इझिली मिळते. त्याच्या लक्षात आपण शेवटी यांचा स्टॅटिस्टिक बनवून घेऊया. म्हणजे इन अँड ॲव्हरेज ग्रुप 1साठी इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 10.42 लाखांचं पॅकेज मिळतच आहे. आणि ग्रुप 2साठी म्हणजे सॅलरी बिलो 5 लाख होतं. जो फर्स्ट होता तो सॅलरी अबव 5 लाख होता आणि हा जो काय सॅलरी बिलो 5 लाख. ओके. तर इन अँड ॲव्हरेज 3.76. ओके. ओव्हरऑल मीडियन जर सॅलरी पाहिली तर 7.14 आणि इन अँड ॲव्हरेज 10.11. ठीक आहे. 24-25चं स्टॅटिस्टिक आहे. काही कंपन्यांनी म्हणजे काही विद्यार्थ्यांना 33-34 लाखापर्यंतही पॅकेज तुम्हाला दिलेलं दिसलं. आता बघा 22-23चा आपण सिनेरिओ बघून घेऊया जो काय स्टॅटिस्टिक आहे. बघा BMC सॉफ्टवेअर, सिमेन्स, ओके, TI इंडिया, टेस्लँड, UBS, फोनपे, सगळ्या सारख्या कंपनीज इथे येऊन गेलेल्या आहे. बघा इन अँड BMC सॉफ्टवेअरनं 14 लाखांचं. ठीक आहे. आफ्टर दॅट 33 लाखांचं परत आलेलं आहे. हे 33 लाखांचं पॅकेज कोणत्या कंपनीने दिलं आपण ते बोलून घेऊया. तर तुम्ही बघू शकता फोनपेनी. ठीक आहे. PICTमध्ये फोनपेनी 33 लाखांचं तुम्हाला दिसतं इथं. आफ्टर दॅट त्याच्याखाली 2 कंपन्या 21 आणि 20 म्हणजे BNY मेलन आणि ध्रुवा या 2 कंपन्यांनी 20 आणि 21 लाखांचं पॅकेजवर म्हणजे 2 आणि इथं 16 विद्यार्थी त्यांनी इथनं हे केलेलं आहे, पिकअप केलेलं आहे. आफ्टर दॅट बघा 19 लाखांचं बघा 47 लॅकचं पॅकेज दिलेलं आहे आणि 2 विद्यार्थी इथनं पिकअप केलेलं आहे. ती आपण कंपनी बघूया कोणती आहे. बघा ॲडॉब. येतं लक्षात ॲडॉब कंपनीना 47 यार, काही मजाक नाही आहे गोष्ट. येतं लक्षात. जर लास्टली स्टॅटिस्टिक बघितलं तर इन अँड ॲव्हरेज बघा 40 लाखांचं परत. ही कोणती कंपनी आपण बघण्याचा प्रयत्न करूया. पालो ॲल्टो. 40 लाख यार, नॉट अ जोक. ठीक आहे. म्हणजे कॅम्पस किती भारी आहे बघू शकता. 34 लाखांचं. ठीक आहे. म्हणजे इन अँड ॲव्हरेज तुम्हाला 10.24 आणि अबाव बिलो 5 लाख तुम्ही बघू शकता 3.84चं तुम्हाला इन अँड ॲव्हरेज तुम्हाला इथं मिळतं. ठीक आहे. आफ्टर दॅट 22-23चं बघितलं आपण. सॉरी 23-24चं बघितलं आपण. आता 22-23चं बघूया. इथे बघा 36 लाखांचं आहे पॅकेज. इथं ऑफर केलं होतं परंतु एक पण मुलगा तिथं प्लेस नाही झाला. बघा इथे तुम्हाला दिसतं 0 आहे ना एंटिटीज. 33 लाखांचं आहे बघा. इथं 4 मुलं प्लेस झाले. ही कंपनी फोनपे म्हणजे फोनपे ही दरवर्षी तिथे 33-34 लाखापर्यंतचं पॅकेज देऊन चाललेलं आहे. हे तुम्ही तुमच्या डोळ्यानं बघू शकता. येतं लक्षात. आफ्टर दॅट बघा 19 लाखांचं UBS. बघा इथं बघू शकता 47 परत ॲडॉब कंपनी आहे. बघा 3 जणांना तिथं प्लेस केलेलं आहे. म्हणजे तुम्ही बघू शकता प्लेसमेंट स्टॅटिस्टिक इथे म्हणजे तोच राहणार आहे. आफ्टर दॅट आपण 22-23 बघितलं. 20-21 बघूया आता. 21-22 बघायला लागेल ना आपल्याला पहिले. 21-22च आहे बघा. 19 लाखांचं पॅकेज आणि ती जी काही कंपनी होती ती होती हेच लोवेज इंडिया, TCS इंडिया. बघा 30 लाखांचं. फोनपे बघा. फोनपे बघू शकता. म्हणजे फोनपे कंटिन्युअसली PICTला 30, 35, 40 लाखापर्यंतचं पॅकेज देऊन चाललेलं आहे. मग तुम्ही इन अँड ॲव्हरेज 12, 13, 20, 21, 22 बघू शकता. परत इथं 40 लाखांचं दिसतं इथं. ॲडॉब कंपनी ही पण जर तुम्ही आतापर्यंत आपण बघितलं प्लेसमेंट स्टॅटिस्टिक्स, ॲडॉब झालं, फोनपे झालं, BMC सॉफ्टवेअर या सगळ्या कंपन्यांनी म्हणजे अतिशय उत्कृष्ट पॅकेज इथं दिलेलं आहे. ठीक आहे. आता एक लास्ट इयर बघून घेऊया आपण 20-21. 31 लाखांचं पॅकेज बघू शकता तुम्ही. ट्रायलॉजी इनोव्हेशन्स 31 लाखांचं. आफ्टर दॅट 36 आय थिंक राकू चेन. ठीक आहे. जॅपनीज वगैरे असणार आहेत. शब्द वेगळे आहे त्यांचे. 22 लाखांचं ही टेक्नॉलॉजी ही कंपनी. काही काही शब्द असे वाचायला कठीण जातात.
परत इथे बघा 30 लाखांचं फोनपे आहेच यार. फोनपेचं म्हणजे PhD मध्ये जादूच आहे, काही पाहायचं कामच नाही आहे. परत 21 लाखांचं ही होल्डिंग्स, येतं लक्षात. तर ही सगळी सविस्तर माहिती मला तुम्हाला सांगायची होती. म्हणजे आपण कम्प्युटर इंजिनिअरिंग आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ठीक आहे, कंपॅरेटिव्ह स्टडी केला आणि तिथला प्लेसमेंट बघितला आपण की PSCT ला कशा प्रकारचं प्लेसमेंट आहे, येतं लक्षात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.